ठीक आहे ना, आता 40-50 हजार पगार असेल, उद्या वाढेल ना, उद्या वाढेल ना. एक गोष्ट आठवते का नारद मुनींची? हे फारच आपण फार पुरातनात जातोय आजकाल, बट दॅट्स ओके. एक माणूस असतो, नारद मुनींना विचारतो की माझ्या नशिबामध्ये किती रुपये लिहिलंय कमवणं. नारद मुनी म्हणतात तुझ्या नशिबात 1 रुपया कमावणं लिहिलंय. ठीक आहे, तो खुश असतो, त्याचं भागत असतं, 1 रुपया दिवसाचा तो कमवत असतो, त्याचं त्याच्यामध्ये छान निवांत चाललेलं असतं. काही दिवसांनी त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ऑल ऑफ अ सडन त्याला 10 रुपये मिळायला लागतात. नारद मुनी जातात, जाता जाता भेट होते त्यांची. तर तो विचारतो की तुम्ही तर म्हटला होतात मला 1 रुपया मिळणार आहे. नारद मुनी म्हणतात तुझं लग्न झालंय, हा 1 रुपया तुझ्या नशिबातला आहे आणि 9 रुपये जे आहेत ते तुझ्या बायकोच्या नशिबात आहे. म्हणून तुला 10 मिळत आहेत की जेणेकरून तू सगळं मॅनेज करू शकशील. त्याच्यावर मुलगा होतो, मग त्याचे 20 होतात. मग आता हे 10 कोणाचे झाले तर त्या मुलाचे झाले. म्हणजे की हे ठरलंय, सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे लग्न करताना आपण हा नाही विचार करायचा की भाई ह्याला पगार कमी आहे, मी लग्न करू का नाही. मुलगा कसा आहे, निर्व्यसनी आहे, कष्टाळू आहे, तुमच्यावर प्रेम करतोय, जीव लावतोय, तुमची काळजी घेतोय. चल प्रेम राहू द्या बाजूला, नाही मी म्हणत, लग्न झाल्यावर काही लोकांचं टिकत पण नाही प्रेम. काळजी घेतोय ना तुमची, तुमचा विचार करतोय ना, मोर दॅन इनफ आहे, बास आहे. तुमचं लग्न जेव्हा होईल 100% त्याचा पगार वाढणार आहे. किंवा तू कष्ट कर ना, देवानी तुलाही बुद्धी दिलेली आहे. इवन पुरुषांपेक्षा बायकांना जास्त बुद्धी असते, व्यावहारिक दृष्ट्या म्हणा किंवा इन जनरल सोसायटीमध्ये वागायचं कसं कसं हे करायचं, सगळी हे देवानी इकडे ठेवून दिलेली आहे. फक्त आपली पुरुष प्रधान संस्कृती म्हणून ती दिसत नाही. तू वापर ना ती बुद्धी. तू वापरलीस तर त्याचा फायदा त्यालाही होणार आहे ना, तुमच्या संसाराचा गाडा छान प्रकारे पुढे जाणार आहे. आणि इव्हन दो त्यालाही कुठेतरी ते फिलिंग येईल की बाबा रे, मला 40,000 पगार होता किंवा 50,000 पगार होता, तरी मला ह्या मुलीनं हो म्हटलंय, तर मला हिच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. जास्त हातपाय मारेल. जर तुम्ही आधीच घोडा लावला की नाही तगडक तगडक जायचंय मला, रेस करायची, 1.5-2 लाख रुपये पगार आहे, नाही चालत. त्या गोष्टी समोरच्याच्या डोक्यात राहतात ना. मग तो काय विचार करणार की मला जर पैसा आहे माझ्याकडे तरच ही पोरगी माझ्यासोबत आहे. दोन्हीमध्ये फरक पडतो ना. माझ्याकडे काही नसताना एखादी व्यक्ती माझ्यासोबत असणं आणि माझ्याकडे